आमदार सुरेश धस जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या भेटीला गेलेले आहेत। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ते आलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुरेश धस यांची चर्चा सुरू आहे। आमदार सुरेश धस माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरीमिरीसारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आहेत। आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे बँका त्यांचे ते ठेवतील। राहिलेले 1000 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय। आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे। आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे DYSP त्यांचे PI हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। तर हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये। चिरीमिरी त्याच्याबरोबर तुम्ही म्हणाले की भाजीपाल्यासारखं वाटलेले आहेत, SP ची चौकशी करावी, शिफारस काही बड्या नेत्यांनी लोकांनी केले त्या संदर्भात ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद भाड्यानं दिलेलं असेल तर त्यांनी जरी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्यात। शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत का ऑफ द रेकॉर्ड आहेत, मग त्या SP ची चौकशी लागल्याच्या नंतर ते SP सांगतील ना कुणाचा फोन आलता। माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळेस सुरेश धसचा, तर सुरेश धसवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे। पण मी एक नम्रपणे सांगतो, माझ्या लाईफमध्ये मी स्वतःलाच ते बंदूक मागितलेले नाही, तर मी इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे यायचे लाडा बरेच जण आलते, मला पिस्तूल पाहिजे मी उठीतून मी माझ्या आयुष्यामध्ये 2 का काय शिफारशी केलेल्या आहेत, त्या बी 12 बोरच्या। एक शिराळ हे गाव आहे, तिथे एक डॉक्टर होते, त्यांचा मृत्यू त्यांच्याच भावकीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता, तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळवून दिलती आणि आणखी एक कोणती तर माझ्या लक्षात नाही, पण ते 12 बोरचं लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहतंय आणि त्याला जंगली श्वापदांचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी मी दिलती। 2